गोपाळ पंत हे आपेगावचे विश्वस्त कुलकर्णी होते. त्यांच्या पोटी त्र्यंबकेश्वरांच्या नवसाने एक पुत्र जन्माला आला. त्र्यंबकेश्वरांच्या नवसाने जन्माला आल्यामुळे त्याचं नाव त्र्यंबक पंत असं ठेवण्यात आलं. त्र्यंबक पंत हे महान भगवत भक्त होते. भगवंताची भक्ती करणे, नामसंकीर्तन करणे आणि भजन करणे यात त्यांचं मन अखंड रममान असत. त्यांचा विवाह झाला असून सुद्धा ते पत्नीशी सुखसंवाद करत नव्हते. आणि रुक्मिणी आईसाहेबाजवळ त्यांच्या पत्नीने आपलं हे दुखणं सांगितलं. तेव्हा एके दिवशी भजन कीर्तनाहून आल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीशी सुखसंवाद केला आणि काही काळानंतर त्यांच्या पत्नीला दिवस गेले आणि त्यांच्या पोटी गोविंद पंत जन्मास आले. सिद्धोपंत आपली पंढरीची वारी हे कधीच चुकवत नव्हतं. ते त्यांच्या पत्नीसोबत अखंड वारी करत असत. परंतु आता वय झाल्यामुळे त्यांना वारी शक्य नव्हती. परंतु तरी सुद्धा ते वारीस गेले. मध्ये अत्यंत थकल्यामुळे ते मध्ये थांबले. इकडे भगवंत रुक्मिणी आईसाहेबाला म्हणतात की मी माझ्या भक्ताला भेटून येतो. आणि त्यानंतर ते त्र्यंबक पंतांना भेटण्यासाठी गेले. साक्षात भगवंत पुढे उभा बघून त्यांना गहिवरून आलं आणि सपत्नीक त्यांनी भगवंताला लोटांगण घातलं. भगवंत म्हणाले, त्र्यंबक पंत, मी तुझ्या भक्तीशी अत्यंत सुख झाले आहे. तुला काय हवे आहे ते मला माग, मी तुला वर देतो. तेव्हा त्र्यंबक पंत म्हणाले, तुझं दर्शन झाल्यानंतर मागायसाठी काही राहिलेलंच नाही. तेव्हा भगवंतांना अत्यंत आनंद झाला आणि ते म्हणाले, मी तुझ्या कुळाचा उद्धार करण्यासाठी तुझ्या कुळात जन्म घेईल. आणि असं बोलून भगवंत अंतर्धान पावले. त्यानंतर गोविंद पंत आणि त्यांची पत्नी मीराबाई हे विठ्ठल भक्तीमध्ये रममान झाले. भक्ती करत असताना गुरुशिवाय परमार्थ व्यर्थ आहे असं त्यांना वाटायला लागलं. ते गुरुच्या शोधासाठी तीर्थयात्रेस गेले, परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. निराश होऊन ते परत आले. परंतु गुरु त्यांची घरीच वाट बघत होते. एके दिवशी गहिनीनाथ भिक्षा मागण्यासाठी आले. अलख निरंजन असा आवाज आला आणि गहिनीनाथांनी त्यांच्या मनातलं हे दुखणं ओळखलं आणि स्वतः त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला आणि त्यांना वरदान दिलं की तुमच्या पोटी पुत्र जन्मास येईल. आणि गोविंद पंत आणि मीराबाई यांच्या पोटी विठ्ठल नावाचा पुत्र जन्माला आला. विठ्ठलाच्या कृपेने झाला म्हणून त्याचं नाव विठ्ठल असं ठेवण्यात आलं. तेच विठ्ठल पंत. विठ्ठल पंत हे वेदांचा अभ्यास करणारे होते. विरक्त होते. मोठे झाल्यानंतर ते तीर्थयात्रा करत होते आणि तीर्थयात्रा करत असताना ते आळंदी क्षेत्रात येऊन पोहोचले. सिद्धेश्वरांचं दर्शन घेतलं आणि तिथे आपलं आसन मांडून बसले. आळंदीचे सिद्धोपंत आपल्या रोजच्या नियमाप्रमाणे दर्शन घेण्यास आले. त्यांनी बघितलं कोण साधक बसलेले आहे. त्यांनी विचारपूस केली आणि आपल्या घरी ते घेऊन गेले आणि त्यांना, तुम्ही कुठून आला आहात, तुमचे आई वडील कोण आहे, सर्व विचारपूस केल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही जोपर्यंत इथे आहात तोपर्यंत घरी यावे. आणि विठ्ठल पंत त्यांच्या घरी येत जात असत. आणि त्यानंतर काही काळानंतर सिद्धोपंतांना दृष्टांत झाला की तुझ्या मुलीचा, रुक्मिणीचा विवाह विठ्ठलाशी लावून दे. त्यांचा विवाह झाल्यानंतर संपूर्ण विश्वामध्ये त्यांची कीर्ती पसरेल. आणि जेव्हा सिद्धोपंतांनी विठ्ठल पंतांना सांगितलं की मला असा दृष्टांत झाला आहे, तेव्हा विठ्ठल पंत म्हणाले, मी एक संन्यासी आहे. जोपर्यंत मलाही असा दृष्टांत होत नाही तोपर्यंत मी हे मान्य करणार नाही. आणि खरोखरच विठ्ठल पंतांना सुद्धा तोच दृष्टांत झाला आणि सिद्धोपंतांनी विठ्ठल पंतांचा विवाह रुक्मिणीशी लावून दिला. रुक्मिणीचं वय कमी असल्यामुळे ते तीर्थयात्रेस निघून गेले. बराच काळ लोटल्यानंतर ते परत आळंदीस आले आणि तिथून विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आपेगावी आपल्या गावी परत गेले. आपल्या माता पित्यांची सपत्नीक सेवा केली आणि काही काळानंतर गोविंद पंत आणि मीराबाई यांनी आपला प्राण सोडला. आणि वेळ गेल्यानंतर सिद्धोपंतांनी आपले जावई आणि आपली मुलगी यांना आळंदीस बोलवलं. बराच काळ लोटल्यानंतर पुत्र संतान प्राप्ती होत नाही म्हणून विठ्ठल पंतांचं मन संसारात रमत नव्हतं. त्यांच्या मनी वैराग्य निर्माण झालं आणि ते रोज रुक्मिणीला विचारायचे, मी जाऊ का, मी जाऊ का. एक दिवस कंटाळून त्यांनी हो असा त्यांच्या तोंडातून शब्द निघाला आणि हा हो शब्द ऐकताच विठ्ठल पंत हे संन्यास घेण्यासाठी निघून गेले. रुक्मिणीला आपल्या बोलण्याचा खूप पश्चाताप झाला
आणि त्यानंतर त्या आपला काळ असा व्यतीत करत होत्या. रोज यावं, सिद्धेश्वरांचं दर्शन घ्यावं, पिंपळाला प्रदक्षिणा घालाव्या आणि मौन धारण करावं. त्यांच्या मनातही वैराग्य निर्माण झालं होतं. आणि इकडे विठ्ठलपंत श्रीपाद स्वामींच्या आश्रमामध्ये संन्यास स्वीकारला होता आणि श्रीपाद स्वामींनी त्यांचं नाव विठ्ठलपंतावरून चैतन्याश्रम असं ठेवलं. काही काळ लोटल्यानंतर श्रीपाद स्वामींच्या स्वप्नामध्ये साक्षात भगवंताने येऊन सांगितलं, तुझ्या इथे तुझा जो शिष्य जो संन्यास घेतलेला आहे तो गृहस्थाश्रमी आहे, त्याला त्याच्या पत्नीकडे घेऊन जावे. हा दृष्टांत झाल्यानंतर श्रीपाद स्वामी त्वरित आळंदीस निघून गेले. तिथे आल्यानंतर आपल्या रोजच्या नियमाप्रमाणे रुक्मिणी सिद्धेश्वरांचं दर्शन घेत होती आणि पिंपळाला फेऱ्या मारत होती. संत आले म्हणून संतांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या झुकल्या आणि श्रीपाद स्वामींच्या मुखातून शब्द निघाले, सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. तेव्हा रुक्मिणी मातेने स्मित केलं आणि म्हणाली, माझं सौभाग्य किंवा पुत्रवती होणं हे शक्य नाही. माझ्या पतीने केव्हाच संन्यास घेतलेला आहे. तेव्हा श्रीपाद स्वामींना कळालं की आपण ज्या कामासाठी आलो आहे ती साक्षात रुक्मिणी आपल्या समोर उभी आहे. त्यांनी श्रीपाद स्वामींनी सिद्धोपंतांशी विचारविनिमय करून ते गेले आणि विठ्ठल पंतांना सांगितलं की तुम्ही संन्यासाश्रम सोडून द्यावा आणि गृहस्थाश्रम स्वीकारावा. गुरुच्या आज्ञेप्रमाणे विठ्ठलपंतांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यानंतर ते आपल्या आपेगावी येथे गेले. काही काळ व्यतीत झाल्यानंतर रुक्मिणी माता गरोदर राहिल्या आणि त्यांच्या पोटी साक्षात शिवशंकराचा अवतार निवृत्तीनाथ जन्मास आले. त्यानंतर 2 वर्षांनी साक्षात महाविष्णूचा अवतार संत ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले. त्यानंतर सोपानदेव आणि मुक्ताबाई जन्मास आल्या. परंतु संन्यास स्वीकारून संसारामध्ये आल्यानंतर समाज त्यांची निंदा करत होता. या 4ही भावंडांना अत्यंत छळत होता. मुलांची मुंज कशी करावी त्यावर काय उपाय म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त देण्यात आलं आणि शुद्धीपत्र घेण्यासाठी पैठणला पाठवण्यात आलं. तिथे गेल्यानंतर तिथेही त्यांचा असाच छळ करण्यात आला. आणि हा रेडा आहे, याचं नाव सुद्धा ज्ञाने आहे, हा सुद्धा वेद बोलेल का म्हणे, तोही माझा आत्मा. एवढासा मुलगा आणि वेदाची ती भाषा करतो. हे ऐकल्यानंतर ज्ञानोबाराय शांत उभे होते आणि त्यांनी त्या रेड्याच्या माथ्यावर हात ठेवला आणि तो रेडा वेद बोलू लागला. रेड्यामुखी वेद वदविला, गर्व द्विजांचा हरविला. त्यानंतर तो रेडा सुद्धा या 4ही भावंडांसोबत तीर्थयात्रा करत होता. आळे येथे आल्यानंतर त्या रेड्याने आपला प्राण सोडला. तो मुक्त झाला आणि तिथेच रेडेश्वरांची समाधी बांधण्यात आली. ज्ञानोबारायांनी रेड्याला सुद्धा मुक्त केलं.